हाय हॅलो नमस्कार, मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले कालच पार पडलं आहे आणि आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी, माझी लाडकी कोकण हार्टेड गर्ल. येस. हाय अंकिता, पहिल्यांदा कशी आहेस? मस्त मजेत एकदम. बिग बॉस मराठी सीझन 5चा 70 दिवसांचा हा प्रवास एकंदरीत तुझा कसा होता? खूप छान होता. खूप काही शिकायला मिळालं आणि खूप काही शिकवायला पण मिळालं बरंच जणांना. त्याच्यामुळे खूप छान होता. बघितलं आम्ही सूरजला बरंच काही शिकवलं गेलं. सूरजला हे सगळं शिकवताना तुझी किती कसरत झाली? अरे भरपूर काय कसरत, आणि ती कसरत तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली, पण माझा त्याच्यामागे प्रामाणिक उद्देश जो होता तो मागेच राहिला आणि सगळे आम्हीच सगळं विसरून आम्हीच झाकपूक झुकपूक करायला लागलो. त्याच्यामुळे ते सगळं मागेच राहिलं, शिक्षण आणि झाकपूक झुकपूकवरती झालो आम्ही. नक्कीच. अगदी ट्रॉफीच्या जवळ होती अंकिता. हो. कुठेतरी असं वाटतं का आपली एखादी चूक झाली आणि ट्रॉफी हातातून गेली, अशी कुठेतरी खंत आहे का मनात? नाही, अजिबात खंत नाही आहे. जोपर्यंत मी होते मी माझा 100% दिला होता. त्याच्यापेक्षा अजून काही करण्यासारखं काही नव्हतं. मी खूप धडपडत शिकत आणि नंतर एक ट्रॅक पकडला होता. त्याच्यामुळे मी तर 100% दिला आहे. पण महाराष्ट्राने जे प्रेम दिलं ते माझ्यासाठी खूप होतं आणि सगळेच एवढे तगडे सगळे होते, त्यामुळे काहीच सांगता येत नव्हतं की काय होईल. नक्कीच. घरामध्ये जेव्हा भाषेचा विषय आला तेव्हा वैभव चुकला असं महाराष्ट्राने गृहीत धरलंय की मालवणी भाषेवरून त्याने जे भाष्य केलं, कोकणकर अगदी त्रासले, म्हणजे एकदम चिडले होते त्याच्यावर. तर तू काय सांगशील प्रेक्षकांना, वैभवचं हे वागणं बरोबर होतं की चुकीचं होतं? नाही, वैभवचं ते वागणं चुकीचं होतं, पण त्यावेळेला मला आठवतं की मी असं विचारत होते की मालवणीमध्ये मी बोलू शकते का. ह्याचं उत्तर त्यावेळेला त्याचं हेच चुकलं की त्याने त्याचं उत्तर एकतर त्याला माहीत नाही तर त्याने बिग बॉसला विचारलं पाहिजे होतं, किंवा त्याने मला सांगितलं पाहिजे होतं की मला माहीत नाही आहे, थांब म्हणून. तो डायरेक्ट गेला आणि त्याने ते संचालक म्हणून मार्क्स कट केले, ते पैसे कट केले आमच्या बेबी करन्सीमधून. आणि त्याच्यानंतर त्याला मी सांगितलं की ही बोलीभाषा आहे, ही चालू शकते, पण तो काही थांबला नाही त्याच्यावरती. आणि बिग बॉसनी त्याच्यामध्ये काही ते पडले नाहीत त्यावेळेला. आणि बिग बॉस खरं तर टास्कच्या मध्ये असा वेळेला पडतच नाहीत. त्यामुळे त्याला त्याची चूक कळली नाही आणि त्यामुळे आम्हाला भाऊच्या धक्क्याची वाट बघायला लागली. आणि भाऊच्या धक्क्यावरती ते सगळं झालं. तोपर्यंत लोकांनी त्याला खूप ट्रोल केलं असं मला कालच बाहेर आल्यानंतर कळलं की लोक फार चिडले होते त्याच्यावरती. आणि ते पण त्याने ते इंटेन्शनली केलं नव्हतं, पण तिथे त्याने विचारपूर्वक गोष्ट करायला पाहिजे होती, ती त्याने केली नाही. पण तो खरंच व्यक्ती मनाने खरंच चांगला आहे. नक्कीच. तुम्ही 24 तास आतमध्ये राहत होता, 1 तास आम्हाला बघायला मिळत होता, हे तुम्हालाही माहिती आहे. पण त्या 1 तासामध्ये ना निकीचं असं भाष्य होतं की टिल डेट अंकिता मला आवडत नाहीये, म्हणजे मला तिला जिंकू द्यायचं नाहीये. तर तू काय सांगशील निकीच्या या वाक्यावर? मलाही ती शेवटपर्यंत आवडलीच नाही आणि आवडण्याचा काही भागच नव्हता. आवडून करायचं पण काय होतं, पण ते तिचं मत होतं, ते तिने मांडलं आणि तिच्या मताने काही होणार नाही. ती तर पहिल्याच टास्कमध्ये मला 0 पण म्हणाली होती. ही 0 आहे माझ्यासमोर असं. पण मी टॉप 5 पर्यंत पोहोचले. सो काहीतरी होतं म्हणून मी टॉप 5 पर्यंत पोहोचले. सो तिच्या त्या ह्याला मला आता उत्तर द्यावंसं असं काही वाटत नाही. नक्कीच. योगिता आणि तुझी मैत्री खूप घट्ट होती. जेव्हा योगिता बाहेर गेली तेव्हा तू खूप नर्वस झाली होती. आणि दोघीही रडूबाई, म्हणजे सुरुवातीला तू रडूबाई नाही दिसली, मात्र घरातून बाहेर आल्यानंतर योगिताची तुझी मैत्री बोलणं झालं का? हो, झालंय ना, आमचं बोलणं झालंय आणि आम्ही छान कॉन्टॅक्टमध्ये आहोत. तिच्या नवऱ्याशी पण माझं बोलणं झालंय आणि आता आम्ही नेहमीच तुम्हाला भेटताना वगैरे दिसू आणि खूप छान मैत्री आमची. आणि आम्ही दोघेही तेवढेच इमोशनल आहोत आणि तेवढेच तसेच हळवे आहोत, त्यामुळे आमचा तो एक कनेक्ट खूप छान झाला आहे. नक्कीच. घरामध्ये तू बोलली होती की माझं लग्न ठरणार होतं, लग्नाची डेट फिक्स होणारच होती, तितक्यात बिग बॉसची विचारणा झाली. हे आता आम्ही ऐकलं. आता लग्न ठरणार होतं म्हटल्यावर, आता तू बाहेर आली म्हटल्यावर ते लग्नाची आता डेट फिक्स होईलच. तर ह्या प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे की नाही? प्रेक्षकांसाठी गुड न्यूज नक्कीच आहे आणि फेब्रुवारीच्या आत माझा लग्नाचा प्लॅन आहे. आता डेट्स बघायला लागतील आणि आता सगळी धावपळ चालू होईल लवकरच. त्यामुळेच मी लवकर बिग बॉसच्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं मोकळं होऊन थोडासा एक ब्रेक घेऊन त्याच्यानंतर परत एकदा कामाला सुरुवात करणार आहे आणि तयारीलाही सुरुवात करणार आहे. डेट डिक्लेअर झाली की मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्कीच. बिग बॉसचा हा प्रवास 100 दिवसांचा असतो, मात्र हा 70 दिवसावरच थांबला. जेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केलं की हा प्रवास 70 दिवसावर, तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती? नाही, खरं तर माझा एक सॅच्युरेशन पॉईंट आला होता, कारण मला सहन होत नव्हतं की अजून काय. मला वाटतं की हा एका करेक्ट मुमेंटला एंड झालेला सीझन आहे, कारण सगळेच
खूप इंजुरी झाल्या होत्या अगं, हाताला इकडे तिकडे, आणि खूप दुखत होतं सगळं, पाय दुखत होते आणि खूप थकवा आल्यासारखं होतं. वाटत होतं की आता एक आराम पाहिजे. बिग बॉसने त्याच्यानंतर टास्क पण असे द्यायला सुरुवात केली की ज्यामध्ये हाणामारी होणार नाही, काही असं म्हणजे मारामारी नको, इंजुरीज नको असं. आणि त्यामुळे ते मजा पण ती एक हरवत होती की आता काय करायचं. कोण ना कोणतरी सगळे ऑलमोस्ट सगळे इंज्युअर झाले होते. कोणाला मसल टिअर झाला आहे, कोणाचा गुडघा तुटला आहे, कोणाचा हात हे झाला आहे. त्याच्यामुळे करेक्ट पॉईंटला सीझन एंड झाला असं वाटतं. नक्कीच. घरामध्ये तुझी आणि डीपी दादांची केमिस्ट्री खूप छान दिसली आणि खूप छान होती. डीपी दादा बाथरूममध्ये झोपायला जात होते, याच्यावर तू काय सांगशील? डीपी दादा बाथरूममध्ये झोपायला जायचे हे तसं त्यांनी स्वतः सांगितलं होतं सगळ्यांना. पण त्यांनी मला असं सांगितलं, तुला ना कळलं पाहिजे बिग बॉसचा खेळ कसा आहे. एखादी गोष्ट जी असते ना ती आपण अशी युनिक पद्धतीने मांडली ना तर ती प्रेक्षकांना खूप आवडते. म्हटलं अच्छा युनिक पद्धतीने मांडायची का, ठीक आहे ना. मग मी त्यांचीच गोष्ट युनिक पद्धतीने महाराष्ट्राला दाखवली आणि त्यांच्या विचारांची वाट लागली. पण ते एक फनी हे होतं. असं नाही की ते तासनतास झोपायचे, पण ते एक 10-15 मिनिटाची डुलकी नक्कीच काढायचे. नक्कीच. घरामध्ये इतके टास्क झाले अंकिता, बरेच टास्क. एखादा लक्षात राहणारा जो आयुष्यभर बिग बॉसचा टास्क लक्षात राहील असा टास्क कोणता होता? सत्य असत्यवाला टास्क. एवढा एन्जॉय केला आहे मी तो, कारण तो बुद्धीने खेळायचा टास्क होता आणि समोरच्या ग्रुपकडनं आपलं कौतुक ऐकून घेण्याची मजा आहे ती बी ग्रुपने तेव्हा अनुभवली. त्याच्यामुळे तो टास्क आयुष्यभर लक्षात राहणार आहे माझ्या. बिग बॉसच्या घरातील तुमचा पिकनिक स्पॉट किती मिस करशील? भरपूर जास्त. मी तर सांगितलं होतं बिग बॉसला की तो सोफा मला द्या म्हणून, म्हणजे लग्नात गिफ्ट दिला असं समजा, पण तो सोफा मला द्या. त्याने काय तो दिला नाही, काय सिरियसली घेतला नाही मला. त्यांना असं वाटलं बहुतेक हिला कोण मिळणार आहे बाहेर, हिचं कुठे लग्न होतं आहे असं काहीतरी वाटलं असेल त्यांना. पण तो सोफा काही मला मिळाला नाही. तो खूप मिस करते. आणि मेन म्हणजे माझे बाबा पहिल्यांदा मुंबईत आले, ते पण त्याच सोफ्यावर बसले. मी सगळ्यांना पिकनिक स्पॉटवरती बसवलं. त्यामुळे तो खूप एक भाग आहे आयुष्यातला. नक्कीच. फॅमिली राऊंड होता. बाबा आजपर्यंत कधी मुंबईत आले नव्हते. मुलीचं आणि बाबाचं नातं काय असतं ते मला नक्कीच माहिती आहे. जशा तुम्ही तिघीजणी तशा आम्ही दोघीजणी आहोत. हां, तर मग ते एक तुझं मनात खंत होती की माझे बाबा मुंबईमध्ये आले ना, आणि तू घरामध्ये भावना व्यक्त केली होती. जेव्हा तुझ्या 2 बहिणी आल्या तेव्हा वाटलं होतं का बाबा येतील? नाही, अजिबात वाटलं नव्हतं की बाबा येतील. मला वाटलं होतं की माझा होणारा नवरा येईल, कारण मला गेममध्ये एवढं खचलेलं बघून तो काहीतरी सांगेल. कारण माझे बाबा फार बोलके नाही आहेत, ते जास्त बोलत नाहीत आणि एवढ्या लांबून काय येतील. आणि ते कधीच आले नव्हते, त्यांनी कधी इच्छा व्यक्त केली नव्हती. मी एवढं फोर्स केलं तरी ते नाहीच म्हणाले होते. त्यामुळे काहीच हे नव्हतं. आणि बिग बॉसनी पण असं सांगितलं आलाय, तर मला असं वाटलं नवराच आला असणार आहे, होणारा अजून कोण येते बघते तर बाबा आलेत असं झालं. किती खुश होते अंकिता त्यावेळेस? भरपूर जास्त खुश पण होते आणि दुःखी पण होते की मी त्यांना मुंबई फिरू नाही शकणार आहे. आज ते मुंबईत माझ्यासाठी आलेत. पण एक छान आहे की ते एका एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेले, सो त्याचा आनंद पण आहे. नक्कीच. तू मला आत्ता म्हणालीस की बिग बॉस हे तुझ्या नवऱ्याला पाठवलं असतं, मात्र तुझा नवरा कोण आहे ना ते अगदी कोणालाच माहिती नाही आहे अजून अंकिताचा. तर जर तो आतमध्ये आला असता तर हे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईजच होतं ना? हो, एक सरप्राईजच होतं प्रेक्षकांसाठी ते. आणि प्रेक्षकांना कळलं असतं की कोण आहे कोकण हार्टेड बॉय. नक्कीच. किती एन्जॉय केलंस हे बिग बॉसचं घर, आणि आता बाहेर आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय मिस करते? बाहेर आल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं मिस करते ते म्हणजे भीती वाटते झोपताना कोंबडा हरवेल तर दिवसभरात, ते एक होतं. आणि गाणं मिस करते. सकाळी जे गाणं वाजायचं ते मिस करते. आणि तो प्रवास खूप छान झाला. बऱ्याच गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या. थोडं धडपडले, थोडं अडखळले, त्याच्यानंतर थकलेसुद्धा, पण उभं राहिले आणि 70 दिवसांचा प्रवास पूर्ण करूनच घराबाहेर आले. यापेक्षा अजून काय पाहिजे? नक्कीच. भांडी घासायचा फोबिया आहे म्हणते तू, असं का अंकिता? अशी काय गोष्ट घडली आहे की तुला तो भांडी घासायचा फोबिया नाही म्हणता येणार. अशा मला ॲक्च्युली ती गोष्ट शेअर नाही करायची असं मी आधी पण म्हटलं आहे, आणि त्यामुळे मी त्याच गोष्टीला स्टिक राहीन की मला ते शेअर नाही करायची आहे. पण मी तेव्हाही एक्झाम्पल दिलं होतं, तेही आज देते की लहानपणी आपल्यासोबत जर काही घडलेलं असतं कधी कुठच्याही याला, म्हणजे तुला एखादी लिमलेटची गोळी दिली तर तुला आठवतं की ही मी दुसरीत असताना असं ते खायची, ही आमच्या त्या वेळात ती मिळायची. तसं काही अशा गोष्टी होत्या की त्या रिलेटेड होत्या, ज्या माझ्या आयुष्यात राहिल्या आणि त्या डोक्यातनं मला काढायच्या होत्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी, आणि त्याच्यावरती मी काम केलं आणि त्या गेल्यात आता. सो मी त्याच गोष्टी उगाळण्यामध्ये स्वारस्य नाही ठेवत आणि मी पुढे जाण्यामध्ये मला खूप आनंद होईल आता. नक्कीच. निक्की आणि आर्याची जेव्हा भांडणं झाली तेव्हा आम्हाला 1 तासांचा भाग बघायला मिळाला. त्यामध्ये असं दिसलं, म्हणजे दाखवलं नाही, पण आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. मात्र बाहेर आल्यानंतर असंही कळलं की निक्कीने हात उगारला होता पहिल्यांदा. तर हे कितपत खरं होतं?
कसं आहे ना की त्या मुमेंटला मी सुद्धा एका वेगळ्या रूममध्ये होते आणि अचानक ते सगळी सिच्युएशन झाली. त्यानंतर बिग बॉसने एक खूप वेळ घेतला, ज्या वेळामध्ये आम्हाला त्याने थांबवून ठेवलं होतं. बिग बॉसने ते फुटेज परत परत चेक केलं, कितीतरी वेळा चेक केलं आणि त्यानंतर बिग बॉसने अनाऊन्स केलं की निकी यांनी हात उगारला नव्हता, आर्यानेच हात उगारला होता. सो आर्याचा स्वभाव जो होता ना, आर्या प्रचंड चिडखोर होती, पटकन तिला राग यायचा आणि ती रिॲक्ट व्हायची. सो कधी कधी आपण एवढ्या जवळ येऊन ते भांडण करतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला समोरची व्यक्ती आवडत नसते ना, तर आपण त्याच्याबद्दलचं एक हे बनवलेलाच असतो की ही वाईटच आहे आणि ही माझ्या जवळ काय येते असं वाला. तेवढ्यातच जर त्याचा हात तुम्हाला जरी असा लागला ना, तरी तुम्हाला वाटतं की ह्याने माझ्या कानाखाली मारली आहे आणि मग आपण त्याला देतो. सो तसं काहीसं आर्याच्या बाबतीत होऊ शकतं 100%. कारण जेवढं मी आर्याला ओळखते की निक्कीने जर मारलेलं नाही आहे तर निक्कीचा हात लागला आणि तिला ते पटकन वाटलं असेल की तिने मारलं आणि त्याच्यामुळे तिचा हात उगारला गेला असेल. ह्या पूर्ण सिच्युएशनबद्दल फारशी आम्हाला कल्पना नाही, कारण फुटेज आम्ही बघितलं नाही आणि ते बाहेर दाखवलंही गेलं नाही आहे. त्यामुळे जेवढं मला वाटतं की हे असंच झाल्यामुळे आर्या पटकन चिडली आणि तिने तो हात उगारला असेल. अभिजित आणि तुझी खूप चांगली मैत्री होती, मात्र कुठेतरी जाता जाता शेवटला ही मैत्रीत फूट पडली असं आम्हाला जाणवलं पण. तर ही मैत्री अशीच पुढे टिकून राहील का? नक्कीच माझ्या बाजूने मैत्री अशीच पुढे टिकून राहील. पण आता एक मला जर काही गोष्टी लागल्या तर मी थोडासा वेळ घेते स्वतःला त्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी. तो वेळ मी घेतला आहे, पण नक्कीच तुम्हाला ती मैत्री फ्युचरमध्ये दिसेल. नक्कीच. आज अभिजितला विश केलंय का? त्याचा वाढदिवस मला तो भेटलाच नाही आहे. मी इथे आहे आणि तो कुठे भेटलाच नाही. आता मी जाऊन बघते आधी तो कुठे आहे तो आणि त्याला विश करते. नक्कीच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. जाता जाता कोकणी भाषेमध्ये प्रेक्षकांना काय निरोप देशील? तुम्ही सगळ्यांनी जर प्रेम दिलात त्या प्रेमामुळेच मी आज हयपर्यंत पोचले आणि ह्याच्या पुढचा प्रवास आहे तुमच्या प्रेमावरतीच अवलंबून असा. आता अख्खं महाराष्ट्र माकाचा प्रेम देतात बघून मला खूप भरून इला. तुमचा प्रेम या असाच रवान दे आणि माझ्याकडसून तुमका सगळ्यांका शुभेच्छा आणि तुमका सगळ्यांका खूप खूप धन्यवाद. नक्कीच. तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नवीन नवीन प्रोजेक्ट्समधून आमच्या भेटीला येशील येस, हीच अपेक्षा. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. मला धन्यवाद. थँक्यू.